गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागरी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच पंढरपूर शहर तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आयोजित असंघटित बांधकाम कामगार मेळावा भांडी पेटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच बोहाळे, करकम, सांगोला, तावशी, शेटपळ, खर्डी, भाळवणी आदी ठिकाणी अनेक गावात योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी भूमिका बजावत आहेत। पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबिकानगर झोपडपट्टी येथे या प्रभागाचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट, प्रगती जाधव, संजीवनी अभंगराव यांच्या हस्ते तर राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वाटप करण्यात आला। यावेळी महादेव तारापूरकर, अनिल तारापूरकर, सचिन अभंगराव, सूरज कांबळे, संपत सरजे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र शासन कामगार विभाग बांधकाम कामगारांसाठी जी म्हणजे शासन आपल्याद्वारे ही जी योजना आहे या योजनेचा प्रारंभ आज माझ्या प्रभाग क्रमांक 4 येथे करण्यात आला। यामध्ये व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल येथील 30 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तरी मी प्रभागातील असेल किंवा पंढरपूर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो की अतिशय चांगली योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये महिलांसाठी प्रापंचिक भांडे असतील, सामान असतील किंवा दुसरी योजना असेल, आरोग्याची योजना असेल किंवा शिष्यवृत्ती योजना असेल किंवा घर बांधण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे। तरी प्रभागातील किंवा पंढरपूर शहरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा ही अशी विनंती मी करतो। माझं नाव संजय तानाजी वगरे, मी राहणार तवशीचा। मी विक्रम शिरसट यांच्यामार्फत इथं यांच्या वार्ड क्रमांकमध्ये मी आज भांडी वाटप आणि पीटी वाटपाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे। आणि ह्या योजनेमार्फत शासन आपली दारी योजना आहे, ह्या योजनेमार्फत बऱ्याच असंख्य योजना आहेत। ह्या महिलांनी पुरुषांनी ह्याचा लाभ घ्यायचा आहे। बऱ्याच मुलांच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्ती लाखो रुपये मिळतात, अगदी पहिलीपासून ते डॉक्टर इंजिनियरपर्यंत जास्तीत जास्त मुलांना आम्ही शिक्षणाचे पैसे आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत। आणि त्यांच्या डिलिव्हरीज असू द्या, मुलीच्या लग्नाचा असू द्या किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा मयत कुठल्याही गोष्टी असू द्या, अगदी डिलिव्हरीपर्यंत म्हणजे आम्ही प्रत्येक शासन त्यांना पैसे मिळवून देते। आणि ह्यासाठी काय करावं लागतं की त्याला नोंदणी करावं लागते। नोंदणी केल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्यांचा अर्ज मंजूर होतो आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर शासन त्यांना एक संसार सड देते आणि पीटी म्हणून एक किट आहे, ह्या सगळ्या योजना मोफत त्यांना शासन देते। तर ह्यामार्फत की विक्रम शिरसट यांच्या मार्फत आम्ही एक कॅम्प घेणार आहे, जवळजवळ 400 लोकांचा कॅम्प घेणार आहे मी, आणि 400 लोकांच्या नोंदणी करून आम्ही त्यांना खूप जे योजना सरकारच्या आहेत ते सगळ्या मिळवून देणार आहे। हां, नमस्कार, माझं नाव आहे नंदा मनोज मगर। मी कामगार योजनेचा लाभ घेतलेला आहे। म्हणजे आमच्या वार्ड क्रमांकमधले ते विक्रमबाई शिरसट हे त्यांनी आणि वागसकर सर वगैरे सर यांनी हे म्हणजे कामगार योजनेसाठी म्हणजे शहरी भागामध्ये जास्त करून लाभ भेटत नाही, मग त्यांनी ती योजना आणली। आमच्यातल्या एका महिलांना सांगितले, मग त्यांनी ती सगळ्यांना असं बसवलं, मग सगळ्या महिलांना एकत्र आणलं, मग त्या योजनेचा लाभ कसा काय आहे ते सांगितले, मग सगळ्यांना त्या
योजनाचे लाभ भेटलेले आहेत. मग इतरांनी पण त्या गोष्टीचा काहीतरी लाभ घ्यावा, प्रत्येकाने त्याच्यावर थोडंसं कॉन्टिन्यूस करावं. मग त्यासाठी प्रत्येकाला चांगल्या घरपोच भांडी व पेटी असे वगैरे पुढं मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पुन्हा डिलिव्हरी वगैरे बायकांची काय बाकी आर्थिक समस्येसाठी असे लाभ त्यात योजना आहेत बऱ्याचपैकी. ती योजना त्यांनी घेऊन म्हणजे आपल्यात एक कोण सहकारी शहरी भागामध्ये करत नाहीत, त्या सरांनी ते खूप चांगलं काम केले. त्यांचे मी मनापासून आभारी आहे. भांडे हे भेटलेले तर आम्हाला, पेटे ही त्याचे चांगली योजना आहे, भेटले इथं आम्हाला खूप.